नमस्कार, मी गोपाळ भोसले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 5 रूल, असे 5 नियम जे की ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडरने वापरलेच पाहिजे। जर हे 5 रूल तुम्ही वापरले तर तुमचं नक्कीच प्रॉफिट वाढणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे तुमचे शेअर मार्केट विषयीचे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, कारण की ऑप्शन ट्रेडिंगचं वेळ हे आता पसरत चालले आणि त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान हे नवीन ट्रेडर करतायत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी वाटलं का आपला वेळ वाया गेला तर तुम्ही तसं कमेंट मध्ये सांगू शकता, पण व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग मोबाईल स्क्रीनवर आज आपण आजचा आपला ट्रेड सुद्धा पाहूया आणि आपण या 5 रूल कोणते आहेत ट्रेडिंग करतानाचे ते सुद्धा पाहूया। चला तर मग मोबाईल स्क्रीनवर। तर मित्रांनो, आता आलो आहे आपण मोबाईल स्क्रीनवर। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे का मी अनेकांचे आज लॉसेस पाहिले, तर त्या लॉसेसमध्ये एक गोष्ट आहे का लोक नवीन ट्रेडर हे व्यसन लागल्यासारखं ऑप्शन ट्रेडिंग करत आहेत। भरपूर चुका आहेत, त्या दुरुस्त केल्या तर प्रॉफिट होऊ शकतं, पण मार्केटमधून लगेचच ट्रेडिंग करून करोडपती होण्याचं जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर ते एकदम चुकीचं आहे। तर आपण आजचा हा ट्रेड पाहूया। तर मित्रांनो, आता बँक निफ्टी आज जो मी व्हिडिओ शूट करतोय, आज तारीख आहे 1 जानेवारी, वर्षाचा पहिला दिवस। तर मित्रांनो, हा मी ट्रेड घेतला होता, हा आउट ऑफ द मनी आहे। सध्या बँक निफ्टी चालू आहे 48,234ला, तेव्हा 300ला होती। ओके, तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता आउट ऑफ द मनी का घेतला मी हे लक्षात घ्या, कारण की आउट ऑफ द मनी हा प्रीमियम स्वस्त मिळतो, कारण की मी कॅपिटल पुन्हा कमी केले, 4 ते 5 हजाराहून पुन्हा कॅपिटल कमी करून 1,000 रुपयावर आणले। म्हणजे 1,000 रुपये इन्व्हेस्ट करून सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग केली जाऊ शकते, पण त्यामध्ये रिस्क आहे आणि जेवढी आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग असेल तेवढंच आपण कॅपिटल वापरलं पाहिजे। माझं PNL सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहू शकता, कारण की खूप व्हॅल्युएबल ट्रेडिंग सायकोलॉजीवर तो व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला या प्रीमियमचा चार्टसुद्धा दाखवतो, मी एंट्री कुठे घेतली होती। मित्रांनो, मी एंट्री जी घेतली होती ना, ती इकडे घेतली होती खूप सकाळी, पण ती अपमूव यायला हवी होती, ती आली नाही आणि बँक निफ्टी कन्सॉलिडेशनमध्ये गेलं। आज सोमवार असल्यामुळे जास्त टाईम डिके लागला नाही, पण इथे जर एक्सपायरी असती तर प्रीमियम 0 झाला असता। कन्सॉलिडेशन असताना सुद्धा आपलं ॲनालिसिस आणि ट्रेडिंग सायकोलॉजी स्ट्रॉंग असल्यामुळे इथे पाहू शकता अपमूव येणार हे आपल्याला माहीत होतं। आपण कॉल बाय केला होता, कारण की ऑप्शन सेलिंगला खूप पैसे लागतात, ऑप्शन बाईंग करतो आपण। तर एक अप मुवमेंट आली आणि तुम्ही हाय पाहू शकता, एकदम एक्झॅक्टली 92 रुपयाचा दिलेला आहे। तर आपण एक्झिट केली 90। तर या ट्रेडमधून आपण मिळवले 25 पॉईंट, तुम्हाला दाखवतो। बाईंग झाली आपली 65ला आणि सेलिंग केली आपण 90ला, तर आपल्याला 25 पॉईंट्स मिळाले आहेत। आपण 65ला जर आपण एंट्री घेतली असेल तर आपल्याला कॅपिटल 15 क्वांटिटी असल्यामुळे मॅक्झिमम 900 ते 1000 रुपये लागले, कारण की तेवढं आपण कॅपिटल वापरलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता 35% प्लस हे आपले प्रॉफिट आहे, 35%, तेही एका ट्रेडमध्ये। पण मित्रांनो, हे दररोज होत नसतं, रिॲलिटी सांगतोय, हे दररोज शक्य नाही। त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंगला रिॲलिटी समजून घ्या। ओके, तर चला तर मग आपण पहिला पॉईंट पाहूया, काय आहे तो ट्रेडिंग
रूलचा ट्रेडिंगचे नियम 5 कोणते आहेत? तर पहिला रूल आहे, ऑप्शन जेव्हा आपण खरेदी करतो तो इन द मनी असायला हवा. जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर इन द मनी काय आहे? समजा इथे पाहू शकता तुम्ही का बँक निफ्टी चालू आहे. बँक निफ्टी चालू आहे 48,234. समजा तुम्ही 48,200चा कॉल किंवा पुट बाय करताय, कॉल बाय करताय, तर तो ॲट द मनी आहे. पण सर जर तुम्ही 48,000चा कॉल बाय करताय, 48,000चा कॉल बाय करताय, तर तो इन द मनी आहे. पण त्यामध्ये काय होईल का तुम्हाला प्रीमियम जास्त लागेल, तुम्हाला त्या ट्रेडसाठी जास्त पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील. पण त्यामध्ये टाईम डिके जो असतो तो कमी लागत असल्यामुळे तिथे आपले लॉसेसचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे इन द मनी ऑप्शन बाय करण्यावर भर असू द्या. जर खूप कन्व्हिक्शन असेल ट्रेडवर तरच आउट ऑफ द मनी घेऊ शकता. हा झाला पहिला रूल. हवं तर तुम्ही वहीवर लिहून घेऊ शकता का इन द मनी किंवा ॲट द मनीवरच ट्रेड करायला सुरुवातीला करू शकता. कारण की आउट ऑफ द मनीचा जो ट्रेड असतो, जो ऑप्शन असतो, त्याची प्रीमियम भरपूर फास्टली डाऊन होते आणि एक्सपायरीच्या जवळ जर तुम्ही ट्रेड घेत असाल तर तुमचं कॅपिटल झिरोसुद्धा होऊ शकतं. तर आता दुसरा पॉईंट पाहूया. आता दुसरा पॉईंट आहे ट्रेडिंग सायकोलॉजीवर काम करा. ट्रेडिंग सायकोलॉजी मी हे का सांगतोय लक्षात घ्या. कारण की ट्रेडिंग सायकोलॉजी ही तुमच्या ट्रेडमध्ये अथवा तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये 90% काम करते. कारण की 90% प्रॉफिट किंवा लॉस घेण्याचं कारण हे फक्त ट्रेडिंग सायकोलॉजी असते. कारण की ट्रेडिंग सायकोलॉजी जर तुमची स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही मार्केटमधून पैसे कमावू शकत नाही. हे मी कॉन्फिडंटली सांगू शकतो. कारण की बऱ्याच जणांवर जो अभ्यास झाला त्यामध्ये प्रत्येकाला सेम स्ट्रॅटेजी देण्यात आली, पण प्रत्येकाचं काही जण प्रॉफिटमध्ये होते, काही जण लॉसमध्ये होते, तर काहींनी कॅपिटल फक्त वाचवलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाची सायकोलॉजी वेगवेगळी असते. त्यामुळे सायकोलॉजीवर काम करा. मित्रांनो, मी सुद्धा सुरुवातीला खूप लॉसेस बुक केलेत, पण त्यानंतर जेव्हापासून मी ट्रेडिंग सायकोलॉजीवर काम करायला सुरुवात केली तेव्हापासून प्रॉफिट भरपूर वाढलं आहे. आणि त्याचं माझं प्रॉफिट PNL मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता ट्रेडिंग सायकोलॉजी कशी शिकायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे. कृपया तो व्हिडिओ पाहू शकता, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याच्या नंतर. आता तिसरा पॉईंट पाहू शकता तुम्ही, नॉर्मल माइंडसेट. आता नॉर्मल माइंडसेट म्हणजे काय? तर मित्रांनो, नॉर्मल माइंडसेट म्हणजे जर लॉसेस झाले, सुरुवातीला एका लॉटने सुरुवात करू शकता किंवा साधं इंट्राडेमध्ये, इक्विटी इंट्राडेमध्ये इथे पाहू शकता तुम्ही का एका क्वांटिटीवर ट्रेड करू शकता तुम्ही, जिथे तुम्हाला फक्त कॅपिटल हे 100 ते 200 रुपये लागणार आहे. या 100-200 रुपयामध्ये खूप काही शिकायला मिळू शकतं. कारण की पेपर ट्रेडिंग जरी तुम्ही 2 वर्ष जरी केली तरी पेपर ट्रेडिंगचा फायदा होईलच असं नसतं. कारण की जी सायकोलॉजी, जे आपल्या फिलिंग्स असतात, इमोशन असतात, ते पेपर ट्रेडिंगमध्ये लागत नाहीत. ते फक्त आपण रिअल ट्रेड जेव्हा करतो तेव्हाच लागतं. त्यामुळे रिअल ट्रेड करा, एका क्वांटिटीने किंवा एका लॉटने सुद्धा करू शकता. नॉर्मल माइंडसेट म्हणजे काय? तर प्रॉफिट जरी झालं, समजा तुम्हाला तुमचं कॅपिटल 1000 रुपये आहे आणि तुम्हाला 500 रुपये प्रॉफिट झालं तर 50% होईल. पण यासाठी खूप खुश होण्याचं कारण नाही. किंवा तुमचं 1000 रुपयाचं कॅपिटल हे 200वर येऊन पोहोचलं तर खूप लोक डिप्रेशनमध्ये जातात किंवा 80% कॅपिटल लॉस झाल्यामुळे. मित्रांनो, यशस्वी ट्रेडरचं एक रहस्य तुम्हाला सांगायचं झालं तर यशस्वी ट्रेडर हे प्रॉफिट झालं तर कधीही अति खुश होत नाहीत आणि लॉसेस झाले तर अजिबात नाराज किंवा
डिप्रेशनमध्ये न जाता त्यातून खूप गोष्टी शिकतात. त्यामुळे प्रॉफिटमध्ये आणि लॉसमध्ये या सेम इमोशन्स असले पाहिजे. त्याला म्हणतात नॉर्मल माइंडसेट. ओके, तर मग आता चौथा पॉईंट पाहूया. चौथा पॉईंट आहे का बरेच जण काय करतात, त्यांना फर्स्ट ट्रेडमध्ये प्रॉफिट होतं आणि ते प्रॉफिट हे इनफ असतं कॅपिटलच्या 3-4-5%. पण पुन्हा जेव्हा ते ट्रेड पाहतात तेव्हा ट्रेडची प्राईस, ऑप्शनची प्राईस असेल, एखाद्या स्टॉकची प्राईस असेल, प्रचंड वाढते. त्याचं ॲनालिसिस बरोबर असतं. त्याला वाटतं का आपण जो चान्स आहे तो मिस केला आणि अनेक वेळा तो नंतरसुद्धा प्रॉफिट कमवण्याच्या होपनं त्याच्यानंतर तो ट्रेड घेतो आणि जे प्रॉफिट कमवलं आहे ते तर जातंच, पण त्याचं कॅपिटलसुद्धा झिरो होतं. मित्रांनो, असं करू नका. जेवढं प्रॉफिट मिळाले ना तेवढं बुक करायला शिका, कारण की प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट होईल असं अजिबात नाही. मग काय होतं का दुसऱ्या ट्रेडमध्ये जर लॉस झाला तर मग पुटचं बायचं कॉलचं पुटचं कॉल असं करू पूर्ण कॅपिटल झिरो होऊन जातं. असं नका करू, कारण की ट्रेडिंग सायकोलॉजी महत्त्वाची आहे. तसेच पहिलं जे प्रॉफिट मिळाले त्याच्यामध्ये ट्रेडिंग स्टॉप करा. से नो टू ट्रेड आफ्टर फर्स्ट प्रॉफिट. ओके, या गोष्टी, छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर नक्कीच तुमचं प्रॉफिट हे वाढणार आहे. महिन्याच्या शेवटी तुम्ही प्रॉफिटेबलच असणार आहात. तर पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला आता सांगणार आहे का सेफ कॅपिटल वापरा. सेफ कॅपिटल म्हणजे काय? राईट कॅपिटल. म्हणजे समजा तुमची इन्व्हेस्टमेंट ही 1,00,000 रुपयांची असेल तर फक्त 10,000 रुपये तुम्ही कॅपिटल ऑप्शन ट्रेडिंगसाठी किंवा इंट्राडे ट्रेडिंगसाठी वापरायला पाहिजे. कारण की हे कॅपिटल जरी झिरो झालं, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला त्याचा तेवढा खूप काही फरक पडणार नाही. आणि जेवढ्या कॅपिटलने आपल्याला काहीही फरक पडत नाही, फक्त तेवढंच कॅपिटल ट्रेडिंगसाठी वापरलं गेलं पाहिजे. त्याला म्हणतात यूज राईट कॅपिटल फॉर इंट्राडे ट्रेडिंग. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला आजचा व्हिडिओ होता. कारण की खूप जास्त मोठं कॅपिटल किंवा कर्ज काढून किंवा कोणत्या वेगवेगळ्या गोष्टीतून जर तुम्ही पैसा उभा केला आणि त्यामध्ये जर तुम्हाला लॉसेस झाले तर ते तुमच्यासाठी पचवणं खूप अवघड जाईल. त्याच्यामुळे कर्ज काढून किंवा कुणाकडून पैसे घेऊन किंवा खूप मोठं कॅपिटल वापरून कधीही ट्रेडिंग करू नये. ट्रेडिंग ही रिस्की असते आणि त्यामध्ये भरपूर अनुभव लागतो, प्रॅक्टिस लागते. त्यामुळे सेफ कॅपिटल वापरणं हे गरजेचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच तुमचा वेळ वाया गेला का हे मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचे प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. शिका आणि कमवा.